खरे सर, आज राष्ट्रीय मतदार दिन. मतदार दिनाच्या सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो. भारतीय राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार जनजागृती अभियान, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग जे पक्षपातीपणा धोरण राबवत आहे त्या धोरणाच्या बाबतीत निषेध व्यक्त करणे आणि या बाबतीत सर्व जनतेला माहिती करून देणे, याच्या बाबतीत असा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आज कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी तहसील कार्यालय कंधार येथे निवेदन देण्यात आलं, त्याचबरोबर निदर्शनं करण्यात आली. या निवेदनाचा पाठीमागचा उद्देश महत्त्वाचा असा आहे की निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था असून त्याला एक घटनात्मक दर्जा आहे. असं असताना निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता किंवा त्यांचीच एक शाखा असल्याप्रमाणे याच्यामध्ये काम करत आहे. या सर्व बाबीचा जनतेला उलगडा व्हावा, शासनाला याची जाग यावी, याच्या बाबतीचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही दिलं. निवडणूक आयोगाच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं म्हणलं, लोकसभा झाल्याच्या नंतर 4 ते 6 महिन्यामध्ये विधानसभा झाल्या आणि या निवडणुकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 50 लाख मतदार या ठिकाणी 4 महिन्यामध्ये वाढले. 4 महिन्यामध्ये 50 लाख मतदार वाढतात कशी, ही अत्यंत फार मोठी संशयास्पद बाब आहे. त्याचबरोबर आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 वाजेपर्यंतची टक्केवारी आणि नंतर रात्रीची टक्केवारी, त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आढळून या ठिकाणी आलेली आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 67 लाख मतदान 5 वाजल्याच्या नंतर झाले आणि हे अत्यंत संशयास्पद बाब आहे. ह्याच्या बाबतीत आजपर्यंत निवडणूक आयोग कुठलाही खुलासा देऊ शकलं नाही. तर आमचं म्हणणं या ठिकाणी एकच आहे. त्याचबरोबर बऱ्याच व्हीव्हीपॅटच्या ह्याच्यामध्ये तफावत आढळून आली आणि याचा कुठल्याही बाबतीचा खुलासा निवडणूक आयोग देत नाही. या सर्व बाबीचा आम्ही निषेध करत आहोत आणि निवडणूक आयोगाला आमची मागणी राहील की इथून पुढच्या जे काही निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सर्व निवडणुका, येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा, अशा प्रकारची आमची सर्व मागणी आहे. कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची आग्रही मागणी राहील. बस या ठिकाणी आपण सर्वजण आलात, काँग्रेसचे आमचे सर्व